हालेलुया. Nice to see you this morning. ह्या सकाळी तुम्हाला परत सर्वांना भेट द्यायला खूप आवडत We आहे. remember this day आम्ही ह्या दिवसाचा आठवण because of the करतो resurrection of Jesus. कारण येशूच्या पुनरुत्थानाचा दिवस आहे. Amen. आमीन. Resurrection of Jesus also means that we have also been raised with him. आणि येशूच्या पुनरुत्थान म्हणजे आम्ही देखील त्याच्याबरोबर उठवले गेले He आहे. didn't do it alone. आणि येशूने एकटा केला नाही. If you have believed, जर तुम्ही विश्वास केला आहे, you are with him and in him. तुम्ही त्याच्याबरोबर आहे आणि त्याच्यामध्ये आहे. If he rose, जर तो उठला, we are risen. आम्ही उठले आहे. If he is seated in the heavenly place, जर तो स्वर्गीय ठिकाणी बसला आहे, we are seated there. आम्ही देखील त्याच्याबरोबर बसले आहे. If he is having authority, जर त्याच्याकडे अधिकार we have आहे, authority. आमच्याकडे देखील अधिकार आहे. Amen. आमीन. Think that way. आणि असं प्रकारे विचार करा. So let us celebrate this day. म्हणून आपण ह्या दिवसाचा साजरा The करूया. devil doesn't like this day आणि शैतानाला हा दिवस आवडत because नाही, this day reminds him कारण हा दिवस त्याला आठवण करून that he देतो couldn't keep Jesus in the grave. की तो येशूला कबरेत राखून ठेवू शकला नाही. Amen. आमीन. Every time it reminds him. आणि दरवेळेस शैतानाला आठवण And he होतो doesn't want us to celebrate. आणि त्याची इच्छा नाही की आम्ही साजरा He केला doesn't want पाहिजे you to gather. आणि त्याची इच्छा नाही आपण एकत्रित He doesn't झालो want you पाहिजे to appreciate आणि त्याची इच्छा नाही की आपण प्रशंसा and केली पाहिजे celebrate his resurrection. आणि त्याच्या उठण्याचा आपण साजरा Because केला that पाहिजे. embarrasses the devil. कारण ही गोष्टी शैतानाला It puts लज्जित him करते, down. त्याला खाली लेखतो. Amen. आमीन. We do all this to exalt the name of Jesus and put him down. आणि आम्ही हे सर्व करतो येशूच्या नावाला उंच करायला आणि शैतानाला खाली पाडायला. Amen. आमीन. So don't forsake assembling म्हणून सहभागितामध्ये येणे चुकू because नका, in these days कारण ह्या there will be many दिवसामध्ये new doctrines coming by believers. आणि विश्वासू लोक अनेक नवीन शिकवण That you काढणार don't आहेत need to go to church. की तुम्हाला मंडळी जायची You don't गरज, need to give. तुम्हाला द्यायची गरज नाही You don't have to be so serious in the Lord. आणि प्रभूमध्ये एवढं गंभीर राहायची काय गरज नाही. Even the unbelievers don't talk that way. आणि अविश्वासू देखील असं बोलत So नाही. be very careful. म्हणून खूप जपा Amen. Don't Amen. become lukewarm and cold. आणि थंड आणि कोमट होऊ नका. Thank you, Father, for this day. धन्यवाद पिता ह्या दिवसासाठी. We remember the glorious victory आम्ही त्या विजयशाली जे विजय आहे त्याच्या आम्ही of our आठवण Lord करतो. Jesus Christ, आपला प्रभू येशूचा, where he whipped Satan जिथे त्यांनी शैतानाला फटके मारले and all the demons, आणि सर्व दुरात्म्यांना stripped up of all his power, आणि त्याचे सर्व सामर्थ्य काढून घेतले pulled all the gemstones that our Father gave him, आणि सर्व जे मौल्यवान रत्न आपल्या पिताने त्याला दिले ते all त्यांनी that काढले, pride, सर्व गर्व काढले all those weapons. आणि सर्व शस्त्र He काढले even took away the keys आणि किल्ली देखील काढून of घेतले, death, grave, and hell, मृत्यूच्या, कबरेच्या आणि नरकाचा, and left him with nothing. आणि त्याला काही न देता So सोडून we दिले. celebrate this day म्हणून आम्ही हा दिवस साजरा in करतो honor of our Lord Jesus Christ. आमच्या प्रभू येशूच्या सन्मानामध्ये, Say मानामध्ये. amen. बोला आमेन. Amen. आमेन. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू Thank येशू. you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू येशू. As we pronounce all this, we partake of what you did for us. आणि जसं आम्ही घोषणा करत आहे, आम्ही त्या गोष्टीमध्ये सहभागी करत आहे जे तू आमच्यासाठी केला Because the आहे. more we say, the more we believe. आणि जितकं आम्ही बोलतो तितकं आम्ही विश्वास The more we करतो believe, the more we enter. आणि जितकं आम्ही विश्वास करतो तितकं आम्ही प्रवेश The more करतो we enter, the more we live. आणि जितकं आम्ही प्रवेश करतो तितकं आम्ही जिवंत राहतो And the devil is put down. आणि शैतान खाली पाडला In जातो. Jesus' name. येशूच्या Say नावाने. amen. बोला आमेन. Kindly be seated. तुम्ही बसू शकता. Praise the Lord. हालेलुया. You know, today I'm going to teach you about favor, आज मी तुम्हाला अनुग्रह विषय शिकवण देणार which आहे, is the most powerful word. जो खूपच सामर्थ्यशाली शब्द आहे. Once you understand what is favor, एकदा तुम्हाला समजले अनुग्रह म्हणजे काय, you'll walk blessed. तुम्ही आशीर्वादित चालणार. Amen. आमेन. Know what is favor. आणि अनुग्रह काय आहे हे जाणून घ्या. If you don't know what is favor, जर तुम्हाला माहिती नाही अनुग्रह काय you आहे, won't be able to take advantage of God's favor. मग तुम्ही देवाच्या अनुग्रहाचा फायदा घेऊ शकत नाही. Because knowledge gives you faith, कारण ज्ञान तुम्हाला विश्वास देतो and faith makes the favor work for you. आणि विश्वास जो आहे अनुग्रह तुमच्यासाठी काम करायला लावतो. So knowledge is very important, म्हणून ज्ञान खूप महत्त्वाचे or आहे rather revelation is very किंवा important. प्रकाश आणि प्रकटीकरण खूप That gives महत्त्वाचे you आहे, faith, जो तुम्हाला विश्वास देतो. and faith is the only way that gives you access. आणि विश्वास एकच मार्ग आहे ज्याच्यामुळे तुम्हाला प्रवेश मिळतो. And access is what makes your life
joyful. आणि प्रवेशच किंवा जवळ येणेच तुमच्या जीवनाला आनंदमय करतो. Amen. Amen. Know this well. आणि हे चांगलं जाणून घ्या. I believe you have heard yesterday's message. माझा विश्वास आहे कालचा संदेश तुम्ही ऐकले Many, असेल. many wrote to me, I thank you. अनेक लोक पास्टरांना लिहिले की तुम्हाला That धन्यवाद देतो they were really blessed by the message. की कालच्या संदेशाद्वारे ते खरोखरच आशीर्वादित झाले. With God, all things are possible. आणि देवाबरोबर सर्व गोष्टी शक्य It आहे. was a very great revelation. आणि खूप मोठा प्रकाश You होता. must hear that message. आणि तुम्ही तो संदेश ऐकला पाहिजे. You'll be really blessed. तुम्ही खरोखरच आशीर्वादित होणार. Amen. आमेन. Hear that message. आणि तो संदेश तुम्ही ऐका With God, all things are possible. की देवाबरोबर सर्व गोष्टी शक्य आहे. God wants you to have that kind of mindset. आणि देवाची इच्छा आहे की तुमच्यामध्ये असं प्रकारच्या मन असले पाहिजे. God never limits himself. आणि देव स्वतःला कधीच मर्यादित करत नाही. We limit God. आम्ही देवाला मर्यादित करतो. This he can do. आणि हे तुम्ही करू शकत आहे. This God can do. आणि हे देव करू शकत आहे. This he can't do. हे तुम्ही करू शकत नाही. This is difficult for him. आणि हे गोष्टी देवासाठी This is कठीण easy for him. आणि ही गोष्टी देवासाठी सोपा आहे. This is a big problem. आणि ही मोठी समस्या So आहे. you need big prayer. म्हणून तुम्हाला मोठी प्रार्थना One लागेल. sister came to my office and said that. आणि एक बहीण कार्यालयात येऊन No, पास्टरांना pastor, सांगितलं this is a big problem. की पास्टर मोठा We समस्या need आहे very powerful prayers. आणि खूप सामर्थ्यशाली प्रार्थना करा. They put him down. आणि तेच देवाला खाली लेखतात. It's so important you have the right knowledge. आणि खूप महत्त्वाचे आहे की तुमच्याकडे चांगलं ज्ञान असले पाहिजे. Do you think it is not possible unless I put more effort? आणि तुम्हाला वाटत आहे की देवाला ही गोष्टी शक्य नाही जोपर्यंत मी अधिक श्रम किंवा परिश्रम करत नाही तोपर्यंत. ये इजी है तो मैं छोटा सा प्रार्थना भी आंसर कर सकता. ये बहुत डिफिकल्ट है, इसके लिए मेरे को बहुत कोशिश करनी पड़े. इसका मतलब प्रभु में लिमिटेशंस है क्या? Why do we limit God? आपण देवाला का सीमित करतो? And that's why he tells in the message, म्हणून तो संदेशामध्ये सांगतो for God all things are possible. की देवासाठी सर्व गोष्टी Is शक्य there आहे. anything impossible for me? आणि माझ्यासाठी कुठल्याही गोष्टी अशक्य आहे का? It is God who is asking that question. आणि देवच आपल्याला हे प्रश्न विचारत आहे. मेरे लिए कुछ कठिन है क्या? सपोज ऐसे व्यक्ति पूछता तुमको, क्या मेरे लिए कुछ कठिन है? इसका मतलब तुम क्या सोचेगा? अरे ये सब कुछ देगा मुझे, हाँ? कुछ भी देने को तैयार है ये. मैं जो भी मांगता हूँ उससे भी ज़्यादा दे सकता. See, that is your thought, isn't it? आणि असंच तुमच्या But when विचार God असेल. says that, you don't have revelation. मग तुमच्याकडे प्रकाश नाही. The way we hear the word and read the word, आणि ज्या प्रकारे आम्ही वचन ऐकतो वचन वाचतो we cannot be blessed that way. असं प्रकारे आम्ही आशीर्वादित होऊ शकत When a नाही. man says that, जेव्हा एक मनुष्य you असं बोलतो understand so well. आणि तुम्हाला हाँ? इतकं समजतो. अगर एक कोई आदमी आके पूछता है तुमको, बड़ा साहब है, वो बोला क्या मेरे लिए कुछ कठिन है कुछ भी देने को तुमको? तुम बोलेंगे अरे बाप रे ये तो सब कुछ देगा मुझे. तुम कितना खुश हो जाएगा, तुम कितना उस पर विश्वास करेगा. ये सब कुछ देने को तैयार है, इसके लिए कुछ भी मुमकिन नहीं है. हर प्रॉब्लम का हल यही है, मेरा सब प्रॉब्लम में सॉल्व कर. See, those thoughts come in your mind. आणि असा विचार तुमच्या मनात येतो. Imagine this creator, the आणि- immortal God. आणि कल्पना करा निर्माण करता विषय जो देव आहे He doesn't have to say that. आणि त्याला असं सांगायची काय You have गरज to believe. तुम्ही फक्त But विश्वास still he केला says that. तरी देव असं That बोलतो. means he wants to help you. त्याच्या अर्थ आहे की देवाला तुमची He मदत wants करायची you इच्छा to आहे. see him as the God who's everything is possible. आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही देवाला असं बघितले पाहिजे की त्याच्यासाठी कुठल्याही गोष्टी अशक्य नाही. Amen. आमेन. You have to change your mind now. आणि तुम्ही तुमच्या मन आता The way we बदलले look at God. आणि ज्या प्रकारे आपण देवाकडे It पाहतो is we who put limitations. आम्हीच मर्यादा It is we घालतो. who hinder God. आम्हीच देवाला अडथळा It's घालतो. never God. आणि देव For कधीच him all नाही. things are possible. आणि For him all things are आणि possible. त्याच्यासाठी सर्व गोष्टी शक्य आहे. Okay, today I'm going to speak to you about favor. आज मी तुम्हाला अनुग्रह विषयी बोलणार आहे. Last time I gave a very important meaning of 3 biblical definitions आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला 3 महत्त्वाचे वाक्य दिले which everyone must know. आणि जे प्रत्येक लोकांना समजले If you पाहिजे. don't know this, जर तुम्हाला हे you माहिती will not नाही understand many things. तुम्हाला अनेक गोष्टी कळणार नाही. I told you 3 things. आणि तुम्हाला 3 गोष्टी Justice न्याय is when I receive what I deserve. आणि ती अशी आहे जेव्हा मी लायक आहे तेव्हा मला मिळतो. Justice of God. आणि देवाचे न्याय Based on justice, आणि न्यायावर He आधारित has आहे to punish us. आणि त्याला आपल्याला शिक्षा द्यावं लागेल. Is when I receive what I deserve. आणि जो मी लायक आहे तोच मला मिळेल That is not wrong. आणि तो चुकीचा नाही. Justice
demands punishment. आणि जो न्याय आहे शिक्षाची मागणी करतो. Amen. Amen. So that's the first definition you must know. आणि ही प्रथम व्याख्या अर्थ तुम्हाला According समजला to पाहिजे. God's justice, देवाच्या न्यायानुसार He must punish us. त्यांनी आपल्याला शिक्षा दिले पाहिजे. We cannot say it is wrong. आपण बोलू शकत नाही चुकीचं आहे. Even the law says that. आणि नियमशास्त्र देखील When you असंच break बोलतं. the law, जेव्हा तुम्ही नियम तोडता you have to pay the penalty. तुम्हाला दंड भरावा You लागतो cannot fight against it. आणि त्याच्या विरुद्ध तुम्ही लढाई It करू is शकत. justice. ती न्याय आहे. So that's the first definition you must know. आणि ही प्रथम अर्थ तुम्हाला समजले पाहिजे. Then second definition you must know is mercy. आणि दुसरा अर्थ तुम्हाला समजले पाहिजे दया. What is mercy? आणि दया म्हणजे काय? Is when our Father does not give me what I deserve. की जेव्हा मी लायक आहे त्यावेळेस देखील माझा पिता मला देत नाही. Hello, look at this. ह्या गोष्टीकडे बघा. Mercy is when God does not give me what I deserve, that is punishment. आणि दया म्हणजे जेव्हा मी लायक आहे तेव्हाही देव मला देत नाही, ही शिक्षा आहे. So mercy means म्हणून दया म्हणजे it does not punish me, तो तुम्हाला शिक्षा देत नाही though I deserve punishment. जरी मी शिक्षेच्या लायक आहे. That is mercy. तो आहे दया. Keep in your mind. this आणि thing. हे गोष्टी तुमच्या लक्षात ठेवा. मैं पापी हूँ फिर भी मैं डिजर्व करता पनिशमेंट, बट येट नहीं पनिश करता. क्यों? क्योंकि मैं अच्छा हूँ नहीं, क्योंकि उसका दया है. अंडरस्टूड? किधर इन योर माइंड. आणि ही गोष्टी एंड तुमच्या थर्ड लक्षात. यू मस्ट नो आणि तिसरा तुम्हाला is grace. ती कृपा आहे. Grace is when I receive from our Father that which I do not deserve. आणि कृपा म्हणजे ती गोष्टी मला पितापासून प्राप्त होत आहे ज्या गोष्टीची मी मुळीच योग्य किंवा लायक नाही. This is grace. आणि ही कृपा आहे. Though I deserve punishment, जरी मी शिक्षाच्या योग्य आहे yet instead of punishing me, तरी मला शिक्षा देण्याच्या ऐवजी He shows mercy तो माझ्यावर दया by not दाखवतो. punishing me, मला शिक्षा न and देऊ over and above He shows grace. आणि त्याच्यावर तो माझ्यावर कृपा दाखवतो. He blesses me. तो मला आशीर्वादित करतो. Hello. See, grace goes beyond mercy. आणि जो कृपा आहे दयाच्या पलीकडे जातो. Did you understand this? तुम्हाला इथपर्यंत समजले का? So, ये इसके बारे में you meditate. आणि ह्या गोष्टीवर तुम्ही मनन करा. This is very important. You must keep on meditating on these three. आणि ह्या तीन गोष्टीवर तुम्ही मनन केले पाहिजे, ही खूप महत्त्वाची This is आहे. what Holy Spirit said. You must meditate on these three. आणि असंच पवित्र आत्माने सांगितले ह्या तीन Then गोष्टीवर you'll know. तुम्ही मनन करा. God and our relationship with Him. आणि तेव्हा तुम्हाला कळेल देव आणि आपल्या त्याच्याबरोबर काय नाते Today संबंध. I want to speak to you about God's mercy. आज मला तुम्हाला देवाच्या दयाविषयी सांगायचं आहे. We must know one thing. आपल्याला एक गोष्टी समजल्या Whatever पाहिजे. good future God has for you, आणि जे काय चांगलं भविष्य देवाकडे आहे आपल्यासाठी, you cannot accomplish by your own. आणि तुम्ही त्या गोष्टीची पूर्ती स्वतःहून करू शकत नाही. Hello. Whatever God's plan is for you आणि जी काय देवाची योजना आहे तुमच्यासाठी in this life, ह्या जीवनामध्ये, whatever plan He has prepared for you, आणि जी काय योजना त्यांनी तुमच्यासाठी तयारीत you केली आहे, can't accomplish by your own self. आपण ते स्वतःहून मिळवू शकत नाही किंवा त्याला पूर्ण करू शकत नाही. There are things that God wants to do in your life. आणि अशी गोष्टी आहेत जी देवाला तुमच्या जीवनामध्ये करायची इच्छा आहे. He wants to lift you. त्याला तुम्हाला उंच He wants to करायचं, bless you. तुम्हाला आशीर्वादित करायचं आहे. He wants to take you into places that you have never thought. आणि त्याला तुम्हाला असं जागी घेऊन जायचं आहे ज्याच्या तुम्ही कधीच विचार देखील The केला things नसेल. that you cannot do, आणि जे गोष्टी तुम्ही करू शकत He नाही wants you to do. आणि देवाची इच्छा आहे ते गोष्टी तुम्ही But केल्या remember one पाहिजे. thing. पण एक गोष्टी लक्षात ठेवा, You cannot do all this without Him. आणि ही सर्व गोष्टी देवाशिवाय तुम्ही करू शकत नाही. This you must know. आणि हे गोष्टी तुम्हाला समजले पाहिजे. If you don't want God, जर तुम्हाला देव नको the plan that He has for you, आणि जी योजना देवाकडे आहे you तुमच्यासाठी, cannot accomplish by your own. तुम्ही स्वतःहून ती योजना स्वतःसाठी पूर्ण करू शकत नाही. Hello. Those who reject God, जे देवाचा नाकार or करतात, those who don't want Him to work in their life, किंवा ज्या लोकांची इच्छा नाही की देवाने त्यांच्या जीवनामध्ये they काम are केले पाहिजे, stopping the grace that is God's best that can be accomplished through you by His favor. आणि ते देवाची कृपा, देवाचे उत्तम जे आहे ते थांबवत आहे. जो देवा कृपाने करू शकत आहे तुमच्या जीवनामध्ये ते तुम्ही थांबवत आहे. God has put something on your life. आणि देवाने तुमच्या जीवनामध्ये काय Those ठेवले who have आहे, believed in Jesus, जरी तुम्ही येशूवर विश्वास केला आहे, that always gives you an advantage. आणि ही गोष्टी नेहमी तुम्हाला फायदा देतो. Remember this. आणि ही गोष्टी लक्षात ठेवा. That always gives an advantage. आणि ही गोष्टी नेहमी तुम्हाला फायदा A देतो. plus point. आणि एक प्लस मुद्दा देतो.
something that will always work for your benefit. आणि अशी गोष्टी जे तुमच्या नेहमी फायद्यासाठी It is राहणार there on your life. आणि ही गोष्टी तुमच्या जीवनात आहे It's always accomplishing the best. आणि ती नेहमी उत्तम गोष्टीची पूर्ती करत But आहे you don't know. पण तुम्हाला माहिती नाही So it's not helping you. म्हणून ही गोष्टी तुमची काय मदत करत Now, for नाही example, आणि Holy उदाहरणासाठी Spirit is there to help you. पवित्र आत्मा आहे तुमची मदत If you करायला don't know, जर तुम्हाला you माहिती don't नाही take His help. मग तुम्ही त्याची मदत घेत नाही He cannot help you. मग पवित्र आत्मा तुमची मदत In करू the same शकत way, तसंच प्रकारे There is something called favor आणि अशी काय गोष्टी आहे ज्याला आपण अनुग्रह Grace. बोलतो, कृपा बोलतो that is upon your life. जो तुमच्या जीवनावर आहे You cannot see it, तुम्ही ते पाहू शकत but नाही God has put that favor on your life. पण देवाने तो अनुग्रह तुमच्या जीवनावर ठेवलेला That is आहे always an advantage for you. आणि ती गोष्टी नेहमी तुमच्यासाठी एक फायदा आहे But if you don't know, पण जर तुम्हाला माहिती नाही you will never think of standing up. मग तुम्ही कधीच विचार करणार नाही की तुम्ही उभे When राहणार crisis happen, जेव्हा संकटकाल येतो you will fall. तुम्ही पडून जातात You will not take advantage of the favor. तुम्ही त्या अनुग्रहाचा फायदा But घेणार if you नाही. say, पण जर तुम्ही no, बोलता I won't fall नाही मी पडणार नाही because the favor of God is working on my life. कारण देवाचा अनुग्रह माझ्या जीवनावर काम And करत that आहे favor will make you to stand. आणि तो अनुग्रह तुम्हाला उभं करायला लावेल Amen. आमीन कसं जीवन जगत आहे जरी त्यांच्या जीवनामध्ये कृपा आहे अनुग्रह That's what Paul तरी ते says, तशा प्रकारे जगत Take नाही advantage of the grace. म्हणून पॉल म्हणत आहे तुमच्या कृपेचा फायदा घ्या जो grace, what is grace? आणि कृपा म्हणजे काय Is favor. आणि ती अनुग्रह आहे So take advantage म्हणून of त्या that favor. कृपेच्या किंवा अनुग्रहाचा तुम्ही फायदा घ्या So that favor is something on your life that will open doors. आणि तो कृपा असं काहीतरी तुमच्या जीवनावर आहे जो तुमच्यासाठी दार उघडतो That you cannot open by your own self. जे तुम्ही स्वतःहून उघडू शकत नाही Something that will make you stand आणि असं काय गोष्टी जे तुम्हाला उभं करायला out लावेल in the crowd. आणि त्या गर्दीमध्ये Amen. आमीन See, that favor will make you to stand आणि in the तो crowd. अनुग्रह तुम्हाला त्या गर्दीमध्ये उभा करणार That will lift you up. जो तुम्हाला उंच करणार Amen. आमीन That's the blessing of favor. आणि तोच अनुग्रहाचा आशीर्वाद आहे I'll teach you more and you will see आणि तुम्हाला अधिक शिकवणार आहे आणि And- तुम्ही पाहणार how to activate this favor. आणि हे जे अनुग्रह आहे तुम्ही कसं प्रज्वलित केले पाहिजे कसं जागृत केले पाहिजे How to live in this favor. आणि ह्या अनुग्रहामध्ये कसं जगले पाहिजे Amen. आमीन You know, when someone is with you आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा कोणी तुमच्या सोबत आहे and that person says, don't worry, I'm with you. Don't worry, I'm आणि with तो you. व्यक्ती बोलतो काळजी करू नका चिंता करू नका मी तुमच्या सोबत आहे You will always walk confidently, isn't it? मग तुम्ही आत्मविश्वासाने चालतात कुछ प्रॉब्लम नहीं नहीं वो है ना नहीं नहीं वो है ना see that confidence it gives you confidence आणि ही गोष्टी तुम्हाला आत्मविश्वास देतो कुछ नहीं होगा वो है वो देखभाल करेगा वो देखेगा देखेगा देख see that gives you confidence आणि ही गोष्टी तुम्हाला आत्मविश्वास देतो now why you have confidence because that person is with you आणि तुम्हाला का आत्मविश्वास आहे कारण तो व्यक्ती तुमच्या बरोबर आहे that gives you confidence आणि ही गोष्टी तुम्हाला आत्मविश्वास देतो कुछ नहीं होगा ठीक हो जाएगा कुछ नहीं हो जाएगा ठीक हो जाएगा see you cannot be put down तुम्ही खाली पाडले जाऊ शकत you'll नाही always believe the best आणि तुम्ही नेहमी उत्तमसाठी विश्वास करणार in the same way तसंच प्रकारे when favor is with you जेव्हा अनुग्रह तुमच्या बरोबर आहे you'll always think the best तुम्ही नेहमी उत्तमच विचार करणार even if the devil talks defeat जरी शैतान हार बोलतो say no no तुम्ही I cannot. बोलले पाहिजे नाही Favor मी is upon my life. पराभूत होऊ शकत नाही अनुग्रह माझ्या favor is जीवनावर working for me आणि अनुग्रह माझ्यासाठी for काम my करत आहे. behalf on my behalf आणि माझ्या वतीने अनुग्रह काम करत आहे it will lift me up आणि अनुग्रह मला उंच it will करणार never make me to fall आणि मला कधी पाडणार नाही that is what God's favor does for you आणि असंच देवाचा अनुग्रह तुमच्यासाठी करतो this is called God's favor आणि ह्याला आपण देवाचा अनुग्रह बोलतो amen आमीन you know I wanted you to read Ephesians 2:4-7 आणि माझी इच्छा आहे की तुम्ही इफिसिकरास 2:4-7 वाचले पाहिजे but if I go there it will take all my message today पण जर मी तिथे गेले तर माझा संपूर्ण संदेश असंच जाणार I would love to give that message आणि मला तो संदेश द्यायला खूप आवडणार because Paul speaks about us what we were before we were saved आणि पॉल आपल्याविषयी बोलत आहे की आपल्या तारण होण्याच्या आधी आम्ही कसं होते how we were in sin आम्ही कसं पापात होते were under the devil's rule आणि शैतानाच्या सत्ताखाली होते and all this thing आणि सर्व गोष्टी dead आणि मृत्यू होते spiritually dead आत्मिकरित्या had मेले nothing to do with heaven आणि स्वर्गाबरोबर काय घेणे nothing to do देणे with God देवाबरोबर काय घेणे nothing to do देणे with the heavenly blessings आणि कुठल्या आशीर्वादाबरोबर काय घेणे देणे नव्हते and then he says आणि मग पॉल बोलतो but now पण आता but God he says but God पण देव असं तो बोलतो
Not you. तुम्ही नाही. You were all dead in sin, this. आणि But तुम्ही God. सर्व पापामध्ये मेले होते, अमुक गोष्टी तमुक गोष्टी, पण देव. That means we couldn't help ourselves. ह्याचा अर्थ आहे की आपण स्वतःची We मदत couldn't save करू, ourselves. आपण स्वतःचे तारण करू But शकत, God did it for you. पण देवाने हे गोष्टी आपल्यासाठी केल्या. You know, one day I'll see if I give you on Tuesday. आणि बघू मी मंगळवारी देऊ शकतो की नाही. When you understand favor, जेव्हा तुम्हाला अनुग्रह समजतो, the favor of God will change your life. देवाचा अनुग्रह तुमच्या जीवनाला बदलून टाकणार. Amen. आमीन. It's the favor of God आणि ही देवाची अनुग्रह that आहे brings the blessings. जो आशीर्वाद घेऊन येतो. So you must know what is favor. म्हणून तुम्हाला समजलेच पाहिजे अनुग्रह काय And आहे. the moment when we believe in Jesus, आणि ज्या क्षणी आपण येशूवर विश्वास accept करतो Jesus into our life, आणि येशूचा स्वीकार आपल्या जीवनात करतो, we have God's favor. आपल्यावर देवाच्या कृपा आहे. Amen. आमीन. Since you didn't know, आणि तुम्हाला माहिती नव्हते so you म्हणून didn't take advantage. म्हणून आम्ही त्याचा फायदा घेतला नाही. At the cross, आणि क्रूसावर Jesus took all our sins, येशूने आपले सर्व पाप घेतले, all our faults and failures, आपल्या सर्व चूक, आपल्या सर्व अपयश घेतले, everything that displeased God. आणि प्रत्येक गोष्टी जो देवाला असंतुष्ट केले, Jesus paid for us. येशूने त्या सर्व गोष्टीची भरपाई आपल्यासाठी केले. Amen. आमीन. Once it is paid, आणि एकदा भरपाई झाली, it is paid. ती भरपाई झाली. Hello? You didn't pay it. तुम्ही ते भरले नाही, Jesus paid it. आणि येशूने त्याची किंमत Not भरले. only yours, फक्त तुमची but नाही, the whole world's. पण पूर्ण जगाची. You read 1 John 2:2 for that. आणि 1 योहान 2:2 तुम्ही वाचा. They have not benefited because they have not believed. आणि त्यांना फायदा होत नाही कारण त्यांनी विश्वास केले नाही. We have benefited because we have believed. आम्हाला फायदा होत आहे कारण आम्ही विश्वास But केला. yet some believers, they don't grow up in their faith. तरी काय विश्वासू आपल्या विश्वासात वाढत So नाही. though they are saved, म्हणून जरी त्यांच्या तारण they are झाल्या, not taking advantage. ते फायदा घेत नाही. Okay. Because of Jesus, आणि येशू ख्रिस्तामुळे we no longer belong to ourselves. आम्ही आता स्वतःचे नाही, We belong to God, the Bible says. आम्ही देवाचे आहे असं शास्त्र म्हणत आहे. It's no longer my own identity. आणि ही माझ्या स्वतःचे कृत्य नाही, It is Christ's identity I have. आणि ही ख्रिस्ताची ओळख आहे जो माझ्याकडे आहे. As He is. जसं तो So I आहे am. तसंच मी आहे. Amen. आमीन. So today my identity is Christ's identity, आणि आज जी माझी ओळख आहे ती ख्रिस्ताची ओळख आहे, not the fallen nature identity, आणि पडलेला स्वभावाचा ओळख नाही, but the new nature, पण नवीन new स्वभावाची, creation. नवीन निर्मितीची. That is who Christ is. आणि असं जो ख्रिस्त आहे, He came to give us a new nature, आणि तो आला आहे आपल्याला नवीन a स्वभाव new देण्यास, identity. एक नवीन ओळख. Amen. Amen. We have Christ's identity. आपल्याकडे ख्रिस्ताची ओळख आहे. Now I don't belong to myself. आता मी स्वतःचे नाही, I belong to God. मी देवाचे आहे. And God gave me Christ's identity, आणि देवानेच मला ख्रिस्ताची ओळख a दिली, son's identity. आणि एक पुत्राच्या ओळख दिलेली आहे. Amen. आमीन. That's who I am. आणि तसंच मी आहे. Now God's favor begins in my life. आता देवाचा अनुग्रह माझ्या जीवनात सुरू झाली आहे, And God's favor always gives me an advantage. आणि देवाचा अनुग्रह नेहमी मला फायदाच देतो. With God's favor in my life, आणि देवाच्या कृपा जर माझ्या जीवनावर आहे, impossible things can become possible. अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतो. Hello? A Christian can never give up. आणि ख्रिस्ती कधीच आशा सोडू He is शकत not नाही, hopeless. आणि तो आशाहीन नाही. Christ is our hope. आणि ख्रिस्तच आपली आशा आहे. Amen. आमीन. Because of the favor over your life, आणि तुमच्या जीवनावर अनुग्रह आहे म्हणून even the impossible can become possible. अशक्य देखील शक्य होऊ शकतो. Remember this. आणि हे गोष्टी लक्षात ठेवा. Amen. Amen. कोई भी चीज नामुमकिन ऐसा तुम सोच नहीं सकता है. अगर ऐसा सोचता हो तुम, तो you are disconnecting favor. आणि जर तुम्ही असं विचार करत आहेत, मग तुम्ही अनुग्रहाला वजा करत आहे. Favor is an advantage. आणि अनुग्रह एक फायदा आहे. It will never put you down आणि अनुग्रह कधीच तुम्हाला खाली लेखणार because नाही, the favor is Christ's identity. कारण जो अनुग्रह आहे तो ख्रिस्ताची ओळख आहे, प्रमाण Christ आहे. cannot be put down. आणि ख्रिस्ताला आपण खाली लेखू So शकत you नाही. having Christ's identity cannot be put down. म्हणून जर तुमच्यामध्ये ख्रिस्त आहे, तुम्ही तुच्छ लेखले जाऊ So शकत that's the way नाही. you have to see yourself. म्हणून अशा प्रकारे तुम्ही स्वतःला पाहिले पाहिजे. It's not by your own strength. आणि ही तुमच्या स्वतःची बल नाही. Always remember आणि नेहमी लक्षात ठेवा God's favor. देवाचा अनुग्रह. Even if you are poor, जरी तुम्ही गरीब आहात, if you activate God's favor, जर तुम्ही देवाच्या अनुग्रहाला जागृत केले, it will make you rich. मग ही गोष्टी तुम्हाला धनवान It's करणार. happened in the Bible. आणि शास्त्रामध्ये झाली आहे. When Joseph was a slave, जेव्हा योसेफ एक गुलाम होता, but yet God speaks about him. तरी देव योसेफाविषयी बोलतो.
Joseph became prosperous. योसेफ समृद्ध झाला. Why? का? Because God's favor was with him. कारण देवाचा अनुग्रह त्याच्या बरोबर होता. You know, many people don't recognize favor. अनेक लोकांना अनुग्रह समजत नाही, त्यांनी त्याची ओळख केलेली नाही. So favor is not helping them. म्हणून अनुग्रह त्यांची मदत करत नाही. See, in Christianity, आणि you ख्रिस्तीत्वामध्ये need to know. तुम्हाला समजले पाहिजे. And knowledge gives you faith. आणि ज्ञान तुम्हाला विश्वास And देतो. faith activates that power. आणि विश्वास त्या सामर्थ्याला जागृत करतो. In Matthew 19:26 we read, आणि मत्तई 19:26 मध्ये आपण Jesus वाचतो, looked at them and said, येशूने त्यांच्याकडे बघून with सांगितले, men this is impossible. मनुष्याबरोबर अशक्य With आहे. men, those who don't have favor, आणि मनुष्य ज्यांच्यावर अनुग्रह नाही, it is impossible. अशक्य आहे. जो नेचुरल मैन वैसा सोच सकता है, नहीं ये नहीं हो सकता, ये हो सकता है, ये नहीं हो सकता, वो मुश्किल है, ये ऐसा सोच सकता है, but not you. पण तुम्ही नाही. Jesus looked at them and said, आणि येशूने त्यांच्याकडे बघून सांगितले, with men, मनुष्याबरोबर those who don't have God's favor, ज्यांच्यावर देवाचा अनुग्रह नाही, this is impossible. त्यांच्यासाठी गोष्टी अशक्य आहे. But with God, पण देवाबरोबर for you, तुमच्यासाठी, favor on your life, तुमच्या जीवनावर जर अनुग्रह आहे, all things are possible. सर्व गोष्टी शक्य आहे. Amen. आमीन. See, this is the way you have to see God. आणि अशा प्रकारे तुम्ही देवाला पाहिले पाहिजे. Don't limit Him. देवाला मर्यादित करू नका. Don't dishonor Him. आणि त्याचा अपमान करू नका. नहीं ये मुश्किल है, ये थोड़ा कठिन है, उसको लिमिट मत करो. जितना तुम लिमिट करता है उतना तुमको ही कम मिलेगा. You know, yesterday I gave that message. You read about want and needs and all those things. आणि काल Because जो the मी wrong संदेश messages. दिले, जे गरजे आहे, जे आपल्याला अधिक आवश्यक जी गोष्टी आहे त्याच्यावर संदेश दिले आहे, ते तुम्ही ऐका. So the key ingredient to unlock the favor of God in our life is faith. आणि म्हणून जी किल्ली, जे पदार्थ आहे आपल्या जीवनामध्ये देवाचा अनुग्रह उलगडीस करण्यासाठी, ती आहे विश्वास. When you understand favor, जेव्हा तुम्हाला अनुग्रह समजतो, the favor of God over your life will change your life. आणि देवाचा अनुग्रह जो तुमच्या जीवनावर आहे, तुमच्या जीवनाला बदलून टाकणार. And this favor is already over your life. आणि हा जो अनुग्रह आहे आधीच तुमच्या जीवनावर आहे. Many times it wanted to help you, अनेकदा ही अनुग्रहाला तुमची मदत करायची but इच्छा असते, you never gave any consideration. पण तुम्ही त्याला काही महत्त्वच दिले नाही. You gave in to the devil's words. आणि तुम्ही शैतानाच्या शब्दाच्या अधीन झाले. You didn't overcome his words आणि by तुम्ही- activating favor. आणि तुम्ही शैतानाच्या शब्दावर जय मिळवले नाही, अनुग्रहाला जागृत करून. वैसे आदम नीम ने किया, जो डेवल ने बोला उसका सुन लिया, एक्टिवेट नहीं किया. लॉर्ड ने बोला ऐसा नहीं बोला उनको. हेलो, they accepted what the devil said. आणि जो शैतानाने सांगितले ते आदाम व हव्वेने स्वीकारले. They didn't stand for the word of God. आणि त्यांनी देवाच्या शब्दासाठी उभे राहिले नाही. You know, how would your life look if every day the favor is around you? आणि तुमचं जीवन कसं दिसेल जर दर दिवस अनुग्रह तुमच्या वरती आहे, तुमच्या अवतीभोवती It आहे. means, since favor is working, आणि याचा अर्थ आहे की अनुग्रह काम करत आहे, म्हणून where humanly it is not possible, जिथे मानवीरित्या शक्य नाही, when the doors are closed, आणि जे जवळ आहे, when the doors are जेव्हा closed, दार बंद आहे, it will open. मग ते दार तुमच्यासाठी उघडणार. That's not you doing, favor doing. आणि हे तुम्ही करत नाही, पण अनुग्रह दार तुमच्यासाठी उघडत आहे. When someone says, no, this you will not get this. आणि जेव्हा काय लोक म्हणत आहेत तुम्हाला हे गोष्टी मिळणार नाही, You don't have qualification. तुम्ही त्याचे लायक नाही, But तुमच्या if you तुम्ही activate पात्र favor, नाही. पण जर तुम्ही अनुग्रहाला जागृत I केले, will get it. मला ते मिळणारच. तुम क्या बेसिस से बोल रहा है? क्या तुम क्या क्वालिफिकेशन? फेवर है. Amen. See, look at this. With men it is impossible. मनुष्य बरोबर With अशक्य आहे. God's favor on your life, देवाचा अनुग्रह जर तुमच्या make it जीवनावर, possible. तुम्ही त्या गोष्टीला शक्य बनवता by activating favor, अनुग्रहाला जागृत करून, by प्रज्वलित saying करून, it with your mouth. तुमच्या मुखाने बोलून No, नाही, मेरा हो जाएगा. माझ्या कैसे? तर गोष्टी तुम्हारा कैसे होणार. हो जाएगा? तुम कौन बहुत बड़ा? हमको मालूम हम कौन है. They'll not understand, आणि लोकांना कळणार नाही, but you know it. पण तुम्हाला माहिती Why? आहे का? Favor is working on my life, आणि अनुग्रह माझ्या जीवनावर and काम you're करत, activating favor. आणि तुम्ही अनुग्रहाला जागृत करत आहे. Amen. आमीन. I believe in these new times,
all Christians must activate favor. आणि माझा विश्वास आहे या नवीन काळामध्ये सर्व ख्रिस्ती लोकांनी अनुग्रहाला जागृत केले पाहिजे. You're walking with God's favor. तुम्ही देवाच्या अनुग्रहाने चालत Let me आहे. give you some points. आणि तुम्हाला काय मुद्दे देतो. First, you must know प्रथम तुम्हाला समजले you पाहिजे already have God's favor on your life. की आधीच तुमच्या जीवनावर देवाचा अनुग्रह आहे. The problem with many Christians is this: आणि खूप ख्रिस्ती लोकांबरोबर ही they समस्या आहे. somehow think they have to earn favor. आणि त्यांना वाटत आहे की त्यांनी अनुग्रहाची कमाई केली पाहिजे. नहीं, ये प्रभु कर सकता था मेरे जीवन में, मगर मेरा ना ऐसा प्रॉब्लम है, मैं ऐसा नहीं किया, मैं वैसा नहीं किया, मैं बाइबल नहीं पढ़ा, मैं वो नहीं किया. See, they are cancelling the favor. मग त्या अनुग्रहाला रद्द करत आहेत. That's the first problem. आणि ही प्रथम समस्या आहे. You don't have to earn the favor of God. आणि तुम्हाला देवाच्या अनुग्रहाची कमाई करायची गरज You're नाही. believing in Jesus, जर तुम्ही येशूवर विश्वास केला आहे gave you God's favor. आणि जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास केला आहे तेच गोष्टीने तुम्हाला देवाचा अनुग्रह दिलेली आहे. Amen. आमेन. Because of His favor, He saved us. आणि त्याच्या अनुग्रहामुळे त्यांनी आपलं तारण केलं. Because of His grace, He saved us. आणि त्याच्या कृपेमुळे त्यांनी आमचं तारण केलं. Because of His love and mercy, He saved आणि us. त्याच्या प्रीती व दयामुळे त्यांनी आमचं तारण There's केलं. nothing about me आणि माझ्याविषयी काहीच that नाही qualified me to be saved. जे मला पात्रवण केले तारण मिळवण्यासाठी. It is His love, ही त्याची प्रीती आहे, mercy, दया, grace कृपा that saved me. ज्याच्यामुळे माझं तारण झालेली आहे. Ephesians 2:8 says, इफ्सिकरास 2:8 म्हणत for by आहे grace कारण कृपेने or favor किंवा you have अनुग्रहाने been saved तुमच्या तारण झालेले आहे through your faith तुमच्या विश्वासाच्या द्वारे and not of yourselves. आणि तुमच्या स्वतःहून नाही. This favor is the gift of God. आणि ही जी अनुग्रह आहे देवाची देणगी आहे. Amen. आमेन. Simply put, grace is favor. आणि असंच तुम्ही मांडू शकत आहे जी कृपा म्हणजे And अनुग्रह. what is God's favor? आणि देवाचे अनुग्रह म्हणजे काय. It's the power of God that can change your life. आणि ती देवाचं सामर्थ्य आहे जो तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणू शकत So आहे. first and foremost, I am saved by God's favor. म्हणून सर्वात प्रथम माझ्या तारण झालेल्या देवाच्या कृपेने. When I say saved, doesn't mean only going to heaven. आणि जेव्हा मी तारण बोलतो तेव्हा फक्त स्वर्गात जाणे याचा अर्थ असं नाही. To be saved by God's favor also means आणि देवाच्या अनुग्रहाने तारण मिळवणे म्हणजे I am याचा अर्थ आहे, delivered. माझी सुटका झाली आहे, I am protected, मी I सुरक्षित am आहे, preserved, मी राखलेले I आहे. have made whole spirit, soul and body. आणि माझ्या आत्मा जीवामध्ये शरीरामध्ये मी संपूर्ण झालो आहे. Amen. Amen. So favor touches every area of my life. म्हणून जो अनुग्रह आहे माझ्या जीवनाच्या प्रत्येक भागाला स्पर्श करतो. Did you understand this? तुम्हाला इथपर्यंत समजले का. Activate that favor to touch every area of your life. आणि त्या कृपेला प्रज्वलित करा तुमच्या जीवनाच्या सर्व भागाला स्पर्श So by करण्यासाठी. His favor, म्हणून त्याच्या कृपेने He has taken care of everything त्यांनी प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली we आहे. will ever need in our spirit, soul and body. जो आपल्याला कधीच आपल्या आत्मामध्ये जीवामध्ये शरीरमध्ये लागणार आहे ती सर्व गोष्टीची त्यांनी And His पूर्तता केली आहे. favor and grace and mercy is so vast. आणि त्याची कृपा अनुग्रह व दया इतका मोठा आहे. The Bible says शास्त्र म्हणत that आहे it's going to take all the ages to come for Him to show all the riches of His grace. की तो सर्व देवदूतांना घेणार आहे त्याच्या श्रीमंतीची कृपा दाखवण्यासाठी. In the kindness He has given us in Christ Jesus. आणि जो त्यांनी आम्हाला ख्रिस्तामध्ये दिलेले आहे त्या ये गोष्टीमध्ये. कृपा, ये मर्सी इतना बड़ा है, पूरा एजेस जाएगा तभी तुमको बता नहीं सकता, इतना बड़ा है. Amen. So never limit God. म्हणून देवाला कधीच मर्यादित It करू is नका. we who limit God. आणि आम्हीच देवाला मर्यादित करतो. So don't think that I know in heaven when I go, no, I'll get all this. No. आणि असं विचार करू नका जेव्हा मी स्वर्गात जाणार तेव्हा मला हे सर्व गोष्टी मिळेल. See, heaven is something very different. आणि स्वर्ग काहीतरी खूपच वेगळा आहे. There's no hindrance, no problem there. आणि तिथे काय समस्या नाही का अडथळा नाही. We are talking about this earth. आपण ह्या पृथ्वीविषयी बोलतो. Amen. Amen. Heaven is God's gift for us. आणि स्वर्ग देवाची देणगी आहे आपल्यासाठी. Everything that you will get in heaven is His gift. आणि प्रत्येक गोष्टी जे तुम्हाला स्वर्गात मिळणार आहे ती देवाची देणगी आहे. You don't have to work for anything. आणि कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला काम करायची गरज नाही. Hello. आमेन. Forever. युगानुयुगसाठी. So we are talking of this earth. म्हणून आम्ही ह्या पृथ्वीविषयी बोलतो. You don't have to wait till you get to heaven to enjoy. आणि आपल्याला वाट बघायची नाही की जेव्हा आम्ही स्वर्गात जाणार तेव्हाच आम्ही आनंद करणार. God is pouring out His favor right now, here and now. आणि देव आत्ताच त्याच्या अनुग्रह आपल्यावर ओतत You know, आहे. when I pray, I always tell the Lord, आणि ज्या पासून प्रार्थना करत आहे ते नेहमीच प्रभूला though सांगतात. the Lord knows it, जरी प्रभूला माहिती आहे. I'm not telling him that because he doesn't know. आणि मी अशासाठी सांगत नाही की प्रभूला माहिती नाही म्हणून. We tell him आम्ही त्याला सांगतो because
we show agreement what he says. कारण आम्ही दाखवत आहे की तो जो बोलत आहे त्याच्याबरोबर आम्ही सहमत आहे. I agree with you. आम्ही तुझ्याबरोबर सहमत Then आहे. I can walk with him. मग मी त्याच्याबरोबर चालू शकतो. How can two agree when you don't? How can two walk when you don't agree? आणि Okay. दोन एकत्र कसं चालू शकत आहे जर ते सहमत नाही. So I tell him, म्हणून मी देवाला सांगतो, you will make me a table here. आणि तू माझ्यासाठी एक मेज तयार Doesn't the कर. Bible say आणि शास्त्र म्हणत नाही का, a table of blessing before the enemies? आणि शत्रूंपुढे माझ्या पुढे तू आशीर्वादाच्या मेज तयार करणार आहे. In heaven there are no enemies. आणि स्वर्गामध्ये काही शत्रू नाही. He wants to make you a blessing here आणि देवाला तुम्हाला इथेच आशीर्वाद करायचा आहे. before the enemy, the spiritual enemies. आणि आत्मिक शत्रूंपुढे. Amen. आमीन. हेलो, उधर क्या है? कौन है एनिमीज दिखाने के लिए? हाँ? इधर. इथे. It gives God great honor and glory आणि ही देवाला खूप मान देतो आणि when गौरव we know देतो. the word and talk to him and agree with what he says. जे आपल्याला वचन माहिती आहे आणि त्याच्याबरोबर सहमत होत आहे जो तो बोलत आहे. He wants to make your table a blessing आणि त्याला तुम्हाला एक आशीर्वादाच्या मेज करायचा Yeah. इथेच on this earth या पृथ्वीवर before the spiritual enemies. आत्मिक शत्रूंपुढे. He does not want to put down what Jesus did. आणि येशूने जो केला आहे देवाला ते तुच्छ लेखायचं नाही. He paid such a heavy आणि price त्याने एवढं मोठं किंमत भरली to lift us up. आपल्याला उंच करण्यासाठी. Amen. आमीन. You must take advantage. आणि तुम्ही फायदा घेतला प्रभु पाहिजे. यीशु ने सब कुछ किया है मेरा आरोग्य के लिए, मेरा आशीर्वाद के लिए, मेरा ब्लेसिंग के लिए, टेबल ऑफ ब्लेसिंग बनाने के लिए, स्पिरिचुअल एनिमीज के सामने प्रभु ने क्या किया? ऐसा नहीं बना प्रभु कुछ नहीं किया इनका, क्या किया इनका प्रभु ने? नो नो. असं नाही. हेलो, बी प्राउड ऑफ व्हाट द लॉर्ड डिड फॉर अस. आणि ह्या गोष्टीविषयी गर्व बाळगा जो प्रभूने आपल्यासाठी केला. The problem is many don't get angry with the devil's work. आणि समस्या अशी आहे की शैतानाच्या कामाबरोबर अनेक लोक चिडत नाही, I'm रागीष्ट very, होतात. very jealous about God's work. आणि मला देवाच्या कामाविषयी खूप जळफळ आहे. When I see the devil's work, जेव्हा मी शैतानाच्या काम पाहतो. I always tell my wife, see, they are using the money for the devil celebration. आणि पास्टर नेहमी आम्हाला सांगत आहे बघा ते पैसा शैतानाच्या साजरासाठी उपयोग करत आहे. Hello. Suppose someone is celebrating their birthday, okay. समजा कोणीतरी आपला वाढदिवस साजरा करत आहे, ठीक आहे. But if you are using the money for the devil celebration, पण जर ते शैतानाच्या साजरासाठी पैसा खर्च करत आहे. serving the one who gives death. आणि त्या व्यक्तीची सेवा करतो जो मरण देतो. Amen. आमीन. I don't like it. मला ही गोष्टी I पसंत tell the नाही. Lord, मी प्रभूला I सांगतो don't like it, Lord. मला हे पसंत नाही. I want your name to be lifted up. माझी इच्छा आहे की तुझं नाव उंच झालं पाहिजे. Amen. Be आमीन. proud of God's name. आणि देवाच्या नावाविषयी गर्व बाळगा. God loves that. आणि देवाला ही गोष्टी खूप That kind आवडतात. of heart. आणि अशा प्रकारच्या हृदय. You know, it's good to be angry over evil. आणि वाईटावर चिडणे ठीक आहे. You know, some people say, why you get angry? अरे कोई भी वचन के विरुद्ध है तो हमको गुस्सा आएगा ही. It is right. आणि ते बरोबर आहे. If you don't get angry over the evil thing, जर तुम्हाला वाईट गोष्टीवर राग येत you नाही will submit yourself to the evil thing. मग तुम्ही वाईटाकडे अधीन होणार. Evil, when you get angry, you show resistance. आणि जेव्हा तुम्ही राग दाखवताय ते हे दाखवताय की तुम्ही I प्रतिरोध करत. don't tolerate this. मी ह्या गोष्टीला सहन करत नाही. That's the way God wants to see you. आणि अशा प्रकारे देवाला तुम्हाला बघायची You have इच्छा. to be a picture of that way. आणि अशा प्रकारे तुम्ही चित्र तयार करा. Amen. आमीन. If you don't get angry, चलता है उन लोग का, चलता है. थोड़ा दिन में तुम भी सबमिट करेगा उसको. Okay, let's go further now. आपण पुढे जाऊया. So, he is pouring out his favor. म्हणून तो देव आपला अनुग्रह आपल्यावर घालत Even आहे. before we were born again, आपला जन्म होण्याच्या आधी he was giving his favor. तो त्या आपला अनुग्रह आपल्याला देत होता. Hello, not only started now, आता त्यांनी सुरू केला ना. even when we were sinners, आम्ही जेव्हा पापी होते तेव्हा the favor of God was working. देवाचा अनुग्रह काम करत If होता. you read Romans 5:8, जर तुम्ही रोमकारास 5:8 Bible वाचून says, शास्त्र म्हणत while we आहे were still rebelling against him, जेव्हा आम्ही देवाविरुद्ध बंडखोर होते God showed his great love देवाने त्याच्या महान प्रीती by दाखवली. sending Jesus येशूला पाठवून as favor अनुग्रह म्हणून to die for us आपल्यासाठी मरायला. while we were still sinners. आणि जेव्हा आम्ही अजूनही पापी होते तेव्हा. Amen. आमीन. While we yet sinners, जेव्हा आम्ही पापी होते God was showing favor. देव आपल्यावर अनुग्रह दाखवत होता. It was God's grace working. आणि ही देवाची कृपा काम करत होता. It is his grace that enabled us
आणि ही कृपाच ज्याने आम्हाला योग्य केले to become born again. नवीन जन्म मिळवण्यासाठी. Amen. आमेन. Those who reject him reject his favor. आणि जे लोक देवाचा नाकार करत आहेत त्याच्या अनुग्रहाचा नाकार करत आहे. But the favor is always there. पण अनुग्रह नेहमी आहे. When you reject Jesus, you reject favor. जेव्हा तुम्ही येशूचा नाकार करता तेव्हा तुम्ही When you अनुग्रहाचा accept नाकार. Jesus, you accept favor. जेव्हा तुम्ही येशूचा स्वीकार करता तेव्हा तुम्ही अनुग्रहाचा But स्वीकार you करता. don't let the favor work in your life. पण तुम्ही अनुग्रहाला तुमच्या जीवनामध्ये काम करायची परवानगी You देत नाही. struggle hard आणि तुम्ही खूप संघर्ष करतात thinking that you have to do it. आणि तुम्हाला वाटते की तुम्हीच केले पाहिजे. But you never thought it is God's favor that will make me to do it. पण तुम्ही असं कधीच विचार केले नाही की देवाचा अनुग्रह पुरेसा आहे जो गोष्टी मला करायला When लावणार. you go for an interview, जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूसाठी when जाता, others are depressed or worried or tensed up, जेव्हा इतर लोक तणावग्रस्त आहे, निराश आहे, trusting चिंतित more आहे on themselves, आणि ते स्वतःवर अधिक भरोसा you करत can आहेत keep saying, आणि तुम्ही बोलू शकत आहे I have God's favor. माझ्यावर देवाचा अनुग्रह आहे God's favor is working over my life. आणि देवाचा अनुग्रह माझ्या जीवनावर काम करत आहे. It will always bless you. It will always give you an advantage. आणि ही गोष्टी नेहमी तुम्हाला आशीर्वादित करणार, तुम्हाला नेहमी फायदाच देणार. Amen. आमेन. So, God's favor began working non-stop आणि देवाचे जे अनुग्रह आहे न थांबता काम on करतो your behalf, तुमच्या वतीने even before you were saved. आणि तुमच्या तारण होण्याच्या आधी देखील. But when you became born again, पण जेव्हा तुमच्या नवीन जन्म that was झाला, the starting point ती सुरुवातीचा मुद्दा होता for His favor to accompany your life. आणि त्याचा अनुग्रह तुमच्या जीवनामध्ये पूर्ती होण्यासाठी. Amen. आमेन. जब से तुम born again हो गया है, प्रभु का favor, कृपा तुम्हारे ऊपर है. आमेन. Know this well. आणि हे जाणून घ्या You don't have to talk like the world. आणि तुम्हाला जगासारखं बोलायची This गरज is नाही. not possible. हे शक्य No. नाही. Even if it looks not possible, जरी अशक्य दिसत you will आहे say favor will make it possible. तुम्ही बोलले पाहिजे अनुग्रह ती गोष्टीला शक्य What is the meaning करणार. of favor? आणि अनुग्रहाचा अर्थ God काय? is with me. देव माझ्या बरोबर God is working for me. देव माझ्यासाठी काम God is करतो. working on my behalf. देव माझ्या वतीने काम करतो That is favor. आणि तोच आहे अनुग्रह. Amen. आमेन. Psalms 5:12 says, आणि स्तोत्रसहिता Oh Lord, 5 म्हणत आहे the Lord will bless the righteous with favor. आणि देव जो नीतिमान लोकांना अनुग्रहाने आशीर्वादित करणार You'll surround him with as a shield. आणि एक ढाल म्हणून त्याला घेरणार. It is talking about those who are the children of God. आणि देव त्या लोकांविषयी बोलत आहे जे देवाचे लेकरे आहे. Because Jesus made us righteous. कारण येशूने आपल्याला नीतिमान केले. He is our righteousness. तो आपला नीतिमत्व आहे. With righteousness comes God's favor. नीतिमत्व बरोबर देवाचा अनुग्रह And येतो God's favor surrounds you constantly. आणि देवाचा अनुग्रह निरंतर तुमच्या अवतीभोवती You आहे. should see yourself wrapped up with God's favor. आणि तुम्ही स्वतःला पाहिले पाहिजे की तुम्ही देवाच्या अनुग्रहाने गुंडाळून गेले आहे. 24 hours of the day. ज्या पूर्ण दिवसाच्या 24 तासामध्ये. Every morning you can say that. आणि दर सकाळी तुम्ही बोलू शकत आहे Lord, your favor surrounds me. प्रभू तुझा अनुग्रह माझ्या अवतीभोवती आहे. Today is the day of God's favor. आज देवाच्या अनुग्रहाचा दिवस Favor आहे is working for me. आणि अनुग्रह माझ्यासाठी काम करत आहे. Amen. You have आमेन. to say that. तुम्ही असं बोलले To पाहिजे. activate favor, you have to say that. अनुग्रहाला जागृत करण्यासाठी तुम्ही बोलले पाहिजे. Nothing happens automatically. आणि कुठल्याही गोष्टी आपोआप होत नाही. You make it happen by saying. आणि बोलण्याने तुम्ही त्या गोष्टीला घडवून See, आणतो. why does God want all that? आणि देवाला ही गोष्टी का पाहिजे? Because God doesn't want something forcefully to be given to you. कारण देवाची इच्छा नाही की हा? त्यांनी कुठल्याही गोष्टी बलजबरीने तुम्हाला दिले पाहिजे. तुमको नहीं चाहिए फिर भी प्रभु लेना 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 प्लीज लेना. वैसा नहीं कर सकता है प्रभु. तुमको इच्छा दिया है. That's the greatest part of your being. आणि तुम्हाला इच्छा दिलेली आहे हे तुमच्या जीवाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. Your will, तुमची इच्छा God has given. जे देवाने तुम्हाला He took दिलेली a आहे. great risk by giving you His will, your आणि will, देवाने खूप मोठा धोका दिलेला आहे तुम्हाला तुमच्या स्वतःची इच्छा देऊ. where you can choose. जिथे तुम्ही निवड करू You can शकता. reject Him or accept Him. तुम्ही देवाचा स्वीकार करू शकतो किंवा नाकार करू शकतो. Amen. आमेन. The choices that we make, आणि जे निवड आम्ही He करतात didn't make for us, we made it. आणि देवाने ती निवड आपल्यासाठी केली नाही, आम्ही केले. So no one can force you म्हणून कोणी तुमच्यावर बलजबरी in the करू heaven शकत or hell. नाही. स्वर्गामध्ये किंवा नरकामध्ये You choose. तुम्ही निवड So केली we become responsible. म्हणून आम्ही जबाबदार होतो. Amen. आमेन. Even angels have a will. आणि देवदूतांकडे देखील I इच्छा know there आहे. are some people who say angels are like robots. आणि No, असं काही लोक म्हणत आहे की जे स्वर्गदूत आहे ते यंत्रासारखं आहे, मशीन सारखं No. आहे. नाही, they have a will, so they chose to sin. त्यांच्याकडे इच्छा आहे म्हणून त्यांनी पाप करायची निवड केली. God created Lucifer, the
the most beautiful आणि देवाने creature. लुसिफरला खूप सुंदर प्राणी बनवले God didn't create Satan, आणि देवाने शैतानच्या the निर्माण केले adversary, the enemy. आणि जो वैरी आहे, शत्रू He आहे, created a beautiful creation. आणि देवाने एक सुंदर स्वर्गदूत तयार केला And Lucifer chose to become Satan आणि लुसिफरच निवड केला की तो शैतान or बनला adversary or enemy. किंवा वैरी किंवा शत्रू. Amen. आमीन. So God will never force. म्हणून देव कधीच बलजबरी करणार नाही. प्रभु देगा, उसका समय में देगा, कभी तभी ये ऐसा से कुछ नहीं मिलने वाला तुमको. You have to activate it आणि तुम्ही ते प्रज्वलित केले because पाहिजे your will. कारण तुमच्याकडे इच्छा आहे I choose this. आणि मी निवड करतो असं करायला. Amen. आमेन. I choose God's way, आणि मी देवाच्या मार्ग निवड करतो, God's will. देवाची इच्छा. Not I choose God's will my way. No. आणि मी देवाची इच्छाच्या निवड करतो माझ्या प्रकारे I choose His will, His way. आणि मी त्याच्या मर्जीची निवड करतो त्याच्या मार्गानुसार. Till that time, God will not do anything. आणि तोपर्यंत देव काहीच करणार नाही. Hello. आमेन. You have to say that. आणि तुम्ही असं बोलले I पाहिजे. choose God in my life. आणि मी देवाची निवड करतो I माझ्या choose जीवनात. His will in my मी life. देवाची मर्जीचा निवड I करतो माझ्या choose जीवनात. to His way in my आणि life. त्याच्या मार्गाची निवड करतो माझ्या Then जीवनावर. you're opening yourself to God. मग तुम्ही देवाकडे स्वतःला उलगडीस करता. Every day I say that. दररोज मी असं बोलतो I shut the door of hell. आणि नरकाच्या दार मी बंद In करतो Jesus' name. येशूच्या नावात. I open the door of heaven आणि स्वर्गाच्या दार मी into my उघडतो life. माझ्या In जीवनावर Jesus' name. येशूच्या You have नावात. to say that. आणि तुम्ही असं बोलले पाहिजे. Many Christians are not doing all this. अनेक ख्रिस्ती लोक असं बोलतच नाही, They करतच think नाही. automatically सब होता है, automatically होता है. तुम रोबोट नहीं automatically होने के लिए. चाबी डाला तो हाथ ऊपर उठा है, चाबी बंद किया तो हाथ नीचे आएगा. ऐसा नहीं है. We'll close now. आपण समाप्त करूया. You know, you receive God's favor by faith. आणि तुम्हाला देवाचा अनुग्रह मिळतो विश्वासाने. You know, you may be asking, Pastor, many are not enjoying God's favor. Why? आणि तुम्ही विचारत असेल, पास्टर मी देवाच्या अनुग्रहाचा आनंद घेत नाही का? They are going through so much crisis, आम्ही इतकं संकटातून जातो but yet they are not enjoying God's favor. तरी आम्ही देवाच्या अनुग्रहाचा आनंद घेत Why नाही. doesn't God surround them with this favor? आणि देव त्याच्या अनुग्रहाने मला का घेरत नाही? The reason is because they don't know it. आणि कारण ह्यासाठी आहे की त्यांना माहिती नाही, So they don't have faith, म्हणून त्यांच्याकडे विश्वास and नाही. so they don't take advantage of what He has already given them. म्हणून ते देवाने जे आधीच त्यांना दिलेले आहे त्या गोष्टीचा ते फायदा घेत नाही. 2 Peter 1:2 is a great blessed word. 2 पेत्र 1:2 खूप The आशीर्वादित Bible वचन. says God's grace or mercy आणि or favor देवाचे is जे multiplied. देवाच्या कृपा अनुग्रह आपल्यावर विपुल झाली आहे, How? बहुगुणित झाली आहे. कशा? Through the knowledge. ज्ञानाच्या द्वारे. The first thing before you want any benefit is you must know Jesus. आणि कुठलाही फायदा मिळवण्याच्या आधी तुम्हाला माहिती पडले पाहिजे येशू कोण आहे. He is God's favor तो देवाचा अनुग्रह आहे for us. माझ्यासाठी, आमच्यासाठी. Because of Him I have favor. I am आणि in favor. त्याच्यामुळे माझ्यावर अनुग्रह आहे, मी अनुग्रहित आहे. You know, in simple terms, आणि सोपं शब्दामध्ये grace is God saying, आणि कृपा देव म्हणत आहे this is all the good things for you. आणि हे सर्व चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी आहे. And your part is, आणि तुमचा भाग आहे. faith is saying, आणि विश्वास म्हणत आहे thank you, I'll take it. धन्यवाद प्रभू, हे सर्व गोष्टी मी That's घेतो. all. एवढंच आहे. Faith says, thank you. आणि विश्वास बोलतो धन्यवाद. Grace says, this is all for you. आणि कृपा बोलतो हे सर्व गोष्टी तुमच्यासाठीच आहे. You don't deserve it. तुम्ही लायक You नाही don't have to earn it. आणि तुम्हाला कमाई करायची गरज नाही You don't have merit it. आणि तुम्हाला त्याच्या योग्य बनायची गरज नाही. It's based on my love, हे माझ्या प्रीतीवर my आधारित, mercy and grace. कृपा व दयावर आधारित Take, आहे. this is yours. आणि घ्या, ही तुमची आहे. उसका रोल खत्म हो गया. अभी तुम्हारा रोल क्या है? Thank you, Lord Jesus. आणि तुम्ही म्हटले पाहिजे धन्यवाद प्रभू येशू. Amen. Amen. I'll take it. Thank you. मी तो घेतो. धन्यवाद. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू येशू. That's faith. आणि तोच आहे विश्वास. Amen. It's so Amen. simple. God made it for us. आणि इतकं सोपं देवाने आपल्यासाठी बनवले आहे. And where we get that faith? आणि आपल्याला ते विश्वास By कुठून मिळेल? hearing the word of God. देवाचे वचन ऐकून. Amen. आमेन. Actually, there were 2 more points, but we are not. We don't have time. अजून 2 मुद्दे होते पण आपल्याकडे वेळ नाही. So keep on saying that
You know, every day. सतत रोज बोला. God's favor is on my life. देवाचा अनुग्रह माझ्या जीवनावर आहे. God's faith is like a shield surrounding me. आणि देवाचा अनुग्रह एक ढाल सारखा आहे जो मला घेरत. Favor is blessing me. आणि कृपा मला Because of आशीर्वादित. favor I'm blessed. किंवा कृपामुळे मी आशीर्वादित. Because of favor I am in favor in the sight of my boss. आणि कृपामुळे मी माझ्या मालकाच्या कृपा दृष्टीवर Because कृपा दृष्टी माझ्यावर of आहे. favor I'll do the best. आणि कृपामुळे मी उत्तम करतो. Amen. आमेन. Because of favor I'm healed. आणि कृपामुळे मी आरोग्यदायी Thank आहे. you for your favor. आणि तुमच्या कृपासाठी Because of धन्यवाद. which I have good health. ज्याच्यामुळे मला चांगलं आरोग्य आहे. Amen. धन्यवाद. Your favor is working on my life. आणि तुझ्या कृपा माझ्या So जीवनावर काम everything will करते. be blessed. म्हणून प्रत्येक गोष्टी Everything will be fine. प्रत्येक गोष्टी नीट नेटके See, होणार. you have to say that. आणि तुम्ही असं बोलले Keep पाहिजे. on activating favor. आणि सतत जे कृपा आहे त्याला जागृत करा. Favor is working for you, आणि कृपा तुमच्यासाठीच not काम working against you. तुमच्या विरुद्ध काम करत नाही. Amen. Amen. See, प्रभु का इतना अच्छा ही है कि तुम्हारे पर ऐसा कृपा डाला है, फेवर डाला है, मगर हम उसका एडवांटेज लेना चाहिए और रोज बोलना चाहिए. God's favor is working on my life. आणि रोज बोलले पाहिजे देवाचा अनुग्रह माझ्या जीवनावर काम करत You have to आहे. say that daily. आणि दररोज तुम्ही असं बोलले पाहिजे. Amen. आमेन. Favor means it's not your doing but God's doing. आणि कृपा म्हणजे हे तुमच्या स्वतःचे काम नाही पण So, देवाचे काम आहे. When you're weak, जेव्हा तुम्ही अशक्त आहात because of favor I'm strong. आणि कृपामुळे मी बलवान आहे. Let the poor say I am. आणि जो गरीब आहे त्यांनी म्हटले पाहिजे मी धनवान आहे. That is God's favor. आणि ही देवाची कृपा आहे. Let the weak say I am. आणि जे दुर्बल आहे त्यांनी म्हटले पाहिजे मी बलवान आहे. You cannot say I am weak. आणि तुम्ही बोलू शकत नाही मी दुर्बल आहे. You activate favor by saying I am rich. आणि तुम्ही अनुग्रहाला जागृत करून बोलत आहे मी Why do you धनवान say आहे. आणि तुम्ही असं का बोलत Because आहे? activating favor. कारण तुम्ही अनुग्रहाला जागृत करत See, आहे. these things activate favor. आणि ही गोष्टी अनुग्रहाला Favor जागृत. means what you cannot do, God does it for you. आणि अनुग्रह म्हणजे जे तुम्ही करू शकत नाही ते देव तुमच्यासाठी करतो. Amen. Amen. God is always working on your behalf. आणि देव नेहमी तुमच्या वतीने काम करतच आहे. Just say thank you for your favor. तर म्हणा धन्यवाद प्रभु तुझ्या आज मेरा कृपेसाठी. तबीयत एकदम अच्छा है क्योंकि प्रभु का कृपा है मेरे ऊपर. Amen. कृपा काम कर रहा है मेरे द्वारा. मैं उसको एक्टिवेट करता हूँ in Jesus name. Amen. 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 Okay, let's all stand up. चला आपण उभे राहूया. You know, I'll be giving a different message on the favor in Pune. Hear it, please. आणि कृपामध्ये मी वेगळा संदेश देणार आहे. पुण्यामध्ये देखील ते संदेश देखील तुम्ही ऐका. Praise the Lord. हालेलुया. So something is working for you. आणि काहीतरी तुमच्यासाठी काम करत आहे. Good favor. आणि चांगला अनुग्रह. God's favor. देवाचा अनुग्रह. God's strength. देवाचा God's blessing. देवाचा आशीर्वाद. You don't never say I'm alone. आणि कधीच बोलू नका मी एकटा आहे. Favor is with you. कृपा तुमच्या सोबत आहे. Amen. आमेन. Okay.